राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 1 सप्टेंबर रोजीसाठी रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर अमरावती, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाहुयात विभागवार राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32°C तर किमान तापमान 26°C आसपास असेल. तर कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला असून या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली या सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर आणखी 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस संपूर्ण राज्यावर पाऊस सक्रिय राहणार असला तरी मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.